नमस्कार 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 सुप्रभात। आज एक फार मोठी आनंदाची बातमी द्यायला मी तुमच्या भेटीला आलोय या व्हिडिओच्या मार्फत। पुणे मुंबई महामार्ग एक्सप्रेसवे ह्या रस्त्यावरील घाट जो आहे या घाटामध्ये अनेक वर्ष आपण ट्रॅफिक जॅमचा सामना करतो, कारण फार दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा रस्ता आहे। पुढे मागेही फार मोठी मोठी शहरं या रस्त्यावर येतात, फार मोठा हायवेचा हा भाग आहे। त्यामुळे अर्थातच इथे ट्रक्स आणि इतर हेवी व्हेकल्स जड वाहनांचं प्रमाणही जास्त असतं, सततची वाहतूक वर्दळ असते। त्याला इलाजही नाही, कारण ह्या वाहनांमुळे आपली दैनंदिन उपजीविकेची साधनं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा इंधन पोहोचतं। तर ह्यावर तोडगा काय होता, तर मिसिंग लिंक या नावाने एक रस्ता तयार करणं, ज्याचं काम गेली काही वर्ष खूप जोमाने चाललेलं आपण पाहत होतो। पुण्याहून मुंबईकडे येताना मध्येच दोन्ही बाजूच्या रस्त्यांच्या मध्ये असा खळगा तयार झाला, मग तिथे 6 पदरी रस्ता झालेला दिसायला लागला। पलीकडच्या बाजूला सुद्धा जिथे घाट संपतो दुसरा फूड मॉल येतो मुंबईच्या दिशेने येताना, त्याच्या अलीकडे सुद्धा काम चालू झालेलं दिसलं। तिकडनं दरीमधनं एक बोगदा, त्यातनं येणारा पूल दिसला। तर हा मिसिंग लिंक म्हणजे संपूर्ण घाट बायपास करून, म्हणजे घाट बाजूला सारून पूर्ण डोंगरातून दरीवरनं पूल बांधून केलेला रस्ता आहे। फार स्तुत्य उपक्रम होता आणि तो खरंच खूप गरजेचा आणि मदतीचा ठरणार आहे, खूप हायसं वाटणार आहे वाहन चालकांना। तर आनंदाची गोष्ट अशी की 1 मे रोजी हा पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गावरचा मिसिंग लिंक हा लोकार्पण होत आहे, त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे। त्या रस्त्यावर जड वाहनांना सक्त बंदी आहे। फक्त LMVs म्हणजे लाईट मोटर व्हेकल्सच त्या रस्त्यावर चालतील, त्यांनाच फक्त परवानगी असेल। आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंही जाहीर केलंय की ह्या मिसिंग लिंकचा वेगळा कुठलाही टोल आकारला जाणार नाही। म्हणजे आपली तुमची आमची मनाची तयारी होती की बाबांनो ह्याचा एक 100 रुपये टोल जास्त घ्या, पण ह्या ट्रॅफिक जॅममधनं वाचवा, पण त्याचा वेगळा कुठलाही टोल आकारला जाणार नाही असं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय, जाहीर केलंय। आणि काही महिन्यांपूर्वी अनेक नागरिकांबरोबर मीही मुंबईच्या किंवा मुंबईच्या आसपासच्या रस्त्यांच्या बाबतीत खूप टीका केली होती, प्रश्न उपस्थित केले होते। ते आम्ही करत राहूच जर सुधारणा नाही झाली तर। पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांचं कौतुक आणि स्वागतही तितक्याच खुल्या दिलाने आम्ही करू। आम्ही प्रामाणिक नागरिक आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत। तुम्ही आमच्यावर विश्वास टाका आणि आमच्याशी खरं बोला। तेव्हा 1 मे पासून ह्या मिसिंग लिंकवरच्या प्रवासासाठी सर्व प्रवाशांना शुभेच्छा। आणि ह्या गोष्टीसाठी ह्याच्यावर टोल न आकारण्याचं जे जाहीर आवाहन तुम्ही केलेलं आहे त्यासाठी ह्या सरकारचे आणि या संपूर्ण यंत्रणेचे मनापासून आभार आणि अभिनंदन। धन्यवाद।